टाइम बॉम्ब प्रकरणी आरोपी जेरबंद। खंडणी उकळण्यासाठी ठेवला बॉम्ब। यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बनवला बॉम्ब। पुण्यातील हडपसरमधील नामांकित रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। 7 तासांचा टायमर लावून हा बॉम्ब ठेवण्यात आला होता। हा बॉम्ब कोणी आणि का ठेवला हे शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी दिवस रात्र एक केला। बॉम्ब नाशक पथकाच्या मदतीनं हा कथित बॉम्ब निकामी करण्यात आला। पुणे पोलीस आणि एटीएस कडून याचा संयुक्त तपास सुरू झाला। शेकडो सीसीटीव्ही तपासले गेले आणि नागपूर रेल्वे स्टेशनवरून आरोपी शिवाजी राठोडला अटक करण्यात आली। शिवाजीच्या चौकशीत त्यानं जी माहिती दिली ती थक्क करणारी होती। खंडणीसाठी मी सांगितले आतापर्यंतच्या तपासामध्ये त्यांना अशा प्रकारचे त्यांनी प्लॅन केला होता की एक डमी काही डिव्हाइस तिथे ठेवू आणि नंतर अशा प्रकारचे ठेवणार म्हणून करून काहीतरी पैसे आम्ही एक्स्टॉर्ट करणार अशा प्रकारची प्लॅन होता अशा वाटते। पैसे खंडणीचे उपचारासाठी वापरणार होते। हो हो। आरोपी शिवाजी राठोड मूळचा सोलापूरचा आहे। मांजरीमध्ये त्याचं चपला आणि कपड्यांचं छोटं दुकान आहे। स्वतःवरील काही उपचारांसाठी तो या रुग्णालयात आला होता। मात्र तिथे त्याला उपचारांसाठी 7 लाखांचा खर्च सांगण्यात आला। आरोपीकडे एवढे पैसे नसल्यानं त्याने रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून खंडणी उकळण्याचा विचार केला। त्यासाठी त्याने बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली आणि रुग्णालयात ठेवली। त्यासाठी त्यानं यूट्यूबवर पाहून साधारण 400 रुपयात काही पाईप, वायर आणि डिजिटल घड्याळाच्या मदतीनं ही वस्तू बनवली। या वस्तूमध्ये कोणतेही स्फोटक नसल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय। त्यामध्ये एक तरी कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्या जे त्यांनी एक ते डिव्हाइस जे बनवला होता त्यामध्ये नव्हता, परंतु त्यांनी ऑनलाईन हे डिजिटल वॉच इत्यादी ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मागून घेतला होता आणि ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश्य एक वस्तू तयार करण्याचे त्यांनी प्रयत्न केले। वैद्यकीय उपचारांसाठी पैसे नसल्यानं या आरोपीनं केलेल्या या गुन्ह्यामुळे पोलीस आणि पूर्ण यंत्रणा 2 दिवस वेठीला धरली गेली। आरोपी शिवाजी राठोडच्या अटकेनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 मराठी, पुणे।